रसभेदी अध्याय हा मला स्वतःला वैयक्तिकपणे खूप आवडायचा आणि मी त्याचा खूप चांगला अभ्यास केला होता तेव्हा. अँड आय फील की त्यामुळे मी तो तुम्हाला पण खूप चांगला डिलिव्हर करू शकणार आहे. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज मी दीप्ती आणि आज आपण रसभेदी अध्यायाला सुरुवात करत आहोत. सो रसभेदीवरती पण एक एलएक्यू येतो आणि आपल्याला एखादा रस विचारला जातो आणि त्याच्यावरती आपल्याला एलएक्यू प्रेझेंट करायचा असतो. तर त्याच्यासाठी आज पण मी पॉईंट्स घेऊन बसले आहे आणि त्याचा मी खूप चांगला अभ्यास केला आहे कारण हा अध्याय मला खूप आवडतो. तर आपल्याला गेटिंग स्ट्रेट टू द पॉईंट, द्रव्यादी विज्ञानीमध्ये वीर्य विपाक यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे आणि रसांचं तिथे असं म्हणणं आहे की पुढे याचं विस्तृत वर्णन करण्यात आलेलं आहे. ते कशामध्ये? तर रसभेदीयमध्ये. रसभेदीय हा अष्टांग हृदय सूत्रस्थानामधला 10वा अध्याय आहे आणि मला असं वाटतं जर आपण रसांची सर्व सूत्र पाठ केली तर खूप चांगलं, कारण मुळात ते पाठ करायला सोपे आहेत. त्याच्यावरती एक एलएक्यू येतो, म्हणजे जर तुमची सूत्र पाठ असतील तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल आणि त्याच्यामुळे तुमचे जे मार्क्स आहेत ते कुठेही कट होण्याचा चान्स राहत नाही. दुसरी गोष्ट, सेकंड इयरला गेल्यावरती जेव्हा आपल्याला द्रव्यगुण पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये सुद्धा रसभेदीय विपाक, त्याच्यामध्ये जेव्हा रस येतात, जर आपले इकडचं रसभेदीय व्यवस्थित पाठ असेल तर तिकडे जाऊन आपल्याला रसांचा काही वेगळा अभ्यास करण्याची गरज पडत नाही. इकडे केलेलाच अभ्यास तिकडे आपल्याला उपयोगी पडतो. त्याच्यानंतर चरक सूत्रस्थानामध्ये आत्रेय भद्रकाप्य म्हणून एक अध्याय आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा रसांबद्दल वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला याचा उपयोग होतो. ऑल्दो आपण इथले श्लोक जे आहेत ते तिकडे नाही लिहू शकत, पण जर आपल्याला रसांच्या त्या रसाच्या कर्माबद्दल, त्याच्या अतिसेवनाने होणाऱ्या लक्षणांबद्दल जर माहीत असेल तर आपण हे तिथे पण लिहू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल आणि जर तुम्हाला करणं आत्ताच्या या टाईम स्पॅनमध्ये करणं शक्य असेल तर हे पाठांतर नक्की करा. मग आता आम्हाला हा अध्याय शिकवताना एक प्रश्न विचारला होता की एवढं विस्तृत वर्णन तर वीर्याबद्दल नाही आलंय, विपाकाबद्दल नाही आलंय, मग रसांबद्दलच एवढं असं हे का सांगितलंय? तर त्याचं उत्तर असं होतं, म्हणजे सोपं उत्तर आहे की माणसाला रस कळतो. मग कशावरून? तर आपल्याला माहिती आहे की एखादं द्रव्य आहे, आपण ते द्रव्य सेवन करतो. ते द्रव्य सेवन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले कशाची माहिती होते? तर त्याच्या रसाची माहिती होते. म्हणजे एखादा, समजा मी मिरचीचा तुकडा खाल्ला तर मला काय कळणार आहे की ही कटू रसाची आहे, मला तिखट लागलं. त्याच्यावर मी साखर खाल्ली, मला कळणार की अच्छा हे गोड आहे. म्हणजे एक द्रव्य आहे, त्या द्रव्याच्या आश्रयाने गुण आणि कर्म हे काय समवाय संबंधाने त्याच्यासोबत राहत आहेत. पण आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी द्यायचंय, मग आपण त्याला या गुणाचं हे असा विचार करून देतो. आपण त्याला एखादा गुण, ठीक आहे तुम्हाला अपदर्पणाची गरज आहे, मी तुम्हाला लघुगुण खायला देतो, असं तर नाही करत. मग द्रव्य इज अ फॉर्म ऑफ व्यक्तता, त्या गुणाची आणि त्या कर्माची त्याच्यामध्ये व्यक्तता होते त्या व्यक्तीने ते सेवन केल्यानंतर. पण या सगळ्यामध्ये आपल्याला प्रथम ज्ञान कशाचं होत आहे? आपल्या रसनेंद्रियाला, आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होत आहे हे रसाचं, आणि त्याच्यामुळे त्याच्या लक्षणं, त्याचं कर्म, त्याचं अतिसेवन याच्याबद्दल रसभेदीयमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सो गेटिंग स्ट्रेट इन टू दिस अध्याय, तर सगळ्यात त्यांनी पहिले सूत्र सगळीच पाठ करा, तुम्हाला आवडत असेल तर. स्कंद नाही गेले तरी चालतील, त्याच्यातलं थोडंफार तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण त्याचे कर्म, त्याची लक्षणं, त्याचं अतिसेवन, त्याचा अपवाद हे पाठ असेल तर उत्तम. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलंय की रसांचं पांचभौतिक संघटन. आता रसांचं पांचभौतिक संघटन कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला याच्यामध्ये आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी हे आपण सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचे. मग जे खालचे 3 महाभूत आहेत, पृथ्वी, आप आणि तेज, हे 3 महाभूत पहिल्या 3 रसांच्या पांचभौतिक संघटनामध्ये येतात, मधुर, अम्ल आणि लवण. मग त्याच्यामधले जे पहिले 2 आहेत म्हणजे पृथ्वी आणि आप हे मधुरसाठी येतात. मग त्याच्यातले जे शेवटचे 2 आहेत म्हणजे तेज आणि आप हे कशामध्ये येतात? लवणाच्या पांचभौतिक संघटनामध्ये येतात. आणि जर आपण मधल्या आपला काढून टाकलं तर पृथ्वी आणि तेज हे लवणाच्या पांचभौतिक संघटनामध्ये येतात, असं आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर येतात पुढचे 3 रस म्हणजे तिक्त, कटू आणि कषाय. तर या रसांचं पांचभौतिक संघटन लक्षात ठेवताना आपण काय करायचं? पुन्हा सिक्वेन्शियली सगळे लक्षात ठेवायचे, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. मग याच्यामधून वायूला बाजूला काढायचं, वायू एकटा ठेवायचा आणि मग याच्यामधून त्या वायूला पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या
या महाभूतांसोबत त्याला कनेक्ट करायचं. म्हणजे वायू आकाश, वायू तेज, वायू पृथ्वी, मग तिक्त, कटू आणि कषाय असं अनुक्रमे त्याचं पंचभौतिक संघटन आपण लक्षात ठेवू शकतो. जर तुम्हाला सूत्रपाठ असेल तर तुम्हाला हे एवढं सगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण जर एखाद्याला नाहीच झालं किंवा जर तुमचं अजून सूत्रपाठ नसेल पण तुम्हाला त्याचं पंचभौतिक संघटन लक्षात ठेवायचं तर आपण ते अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर पंचभौतिक संघटन का माहीत असावं, तर आपल्याला याच्याच मागच्या अध्यायामध्ये म्हणजे द्रव्यादी विज्ञानीयामध्ये महाभूतांचे गुण सांगितलेले आहेत. आणि फर्स्ट इयरला असताना आपल्याला फार काही द्रव्य, फार कल्प माहिती नसतात. मग आपण विचार कसा करू शकतो, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक बेसिक लाईन ऑफ थिंकिंग आपली डेव्हलप होते. तर ती कशावरून डेव्हलप होते. मग जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मला हा त्रास होतोय, आपण त्याला काय प्रश्न विचारणार, तुम्हाला हा त्रास व्हायला लागला त्याच्या आधी तुम्ही काही वेगळं खाण्यात आलं होतं का, किंवा केव्हापासून तुम्हाला हा त्रास होतोय. मग आपण तेव्हा त्या व्यक्तीला विचारणार की तुम्ही काय खाल्लं होतं, काय वेगळा पदार्थ तुम्ही खाल्ला होता का. मग पदार्थ खाल्ला होता म्हणजे त्या पदार्थाचे गुण तर आलेच, पण त्याच्याबरोबर तो पदार्थ कोणत्या रसाचा आहे, मग त्या रसावरून त्याच्या धातूंवरती, त्याच्या दोषांवरती काय परिणाम होऊ शकतो. मग फर्स्ट इयरला असताना आपण मोस्टली विचार हा पंचभौतिक संघटन, गुण यांच्याच आधारावरती करू शकतो. त्यामुळे कोणत्याही द्रव्याचे, भावघटकाचे आपल्याला जर गुण माहिती असतील, त्याचं पंचभौतिक संघटन माहीत असेल, पंचभौतिक संघटनाचे गुण माहिती असतील, म्हणजे पंचमहाभूतांचे जर गुण माहिती असतील, तर याच्यावरून आपण एक साधा विचार करायला तिथून आपली प्रोसेस सुरू होते. मग पुढे त्यांनी सांगताना सांगितलंय रसलक्षण. तर रसलक्षण लक्षात ठेवताना प्रत्येक रसाचं एक वेगवेगळे 6 रसांची 6 लक्षणे सांगितलेली आहेत. मग याच्यावरती पण येताना एक MCQ येऊ शकतो. म्हणजे ते तुम्हाला असं विचारू शकतात की उद्वेजयती जिव्हाग्रम हे कोणत्या रसाचं लक्षण आहे. मग MCQ मध्ये तुम्हाला ते 4 ऑप्शन्स देतील. मग जर तुम्हाला हे सूत्र माहिती असेल की उद्वेजयती जिव्हाग्रम कुर्वम चिंचिमाम कटुः, जर हे सूत्र आपल्याला माहिती असेल तर आपण इझिली याचा आन्सर लिहू शकतो. बरोबर. मग पुन्हा अजून एक कन्फ्युजिंग पॉईंट असा येतो, लवण रसाच्या लक्षणामध्ये स्यंद्य यत्यासम असा शब्द आलेला आहे आणि तिक्त रसाच्या याच्यामध्ये तिक्तो विशद यत्यासम असा शब्द आलेला आहे. मग स्यंद्य यत्यासम, विशद यत्यासम हे नेमकं कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. मग आपण लवण आणि तिक्तामध्ये कन्फ्युजन करू शकतो ऑप्शन टिक करताना. मग त्याच्यामुळे हे सुद्धा जसं कन्फ्यूज करणारे शब्द असतात ते व्यवस्थित वाचून जायचे, त्यांचा अर्थ माहिती करून घ्यायचा. त्याच्यामुळे मग आपण MCQ अटेम्प्ट करताना आपल्याला विदाऊट अ सेकंड थॉट आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपण ते करेक्ट लिहून येऊ. आणि प्रत्येक रसाच्या लक्षणामध्ये असं काहीतरी खास हे आलेलं आहे की ज्याच्यावरून ते तुम्हाला आन्सर MCQ डेव्हलप क्वेश्चन होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला याचा LAQ क्वेश्चन लिहायचा आहे. त्याच्यामुळे अर्थात जर LAQ असेल तर त्याची एक फ्रेम असते आन्सरची, आणि तीच आन्सरची फ्रेम आज आपण पाहूया मधुर रसाचं एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे. तर पहिले रस कोणता सांगितला त्यांनी, मधुर रस. मग मधुर रसाचं आपल्याला सगळ्यात पहिले काय लिहायचं आहे, पंचभौतिक संघटन. पंचभौतिक संघटनानंतर आपण लिहिणार त्याचं लक्षण, लक्षणानंतर आपण लिहिणार कर्म, मग त्याचा अतिसेवनाने दिसणारी लक्षणे, त्याच्यानंतर आपण लिहिणार त्याचा स्कंध, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं, मधुर रसाच्या अंडर कोणती कोणती द्रव्ये येतात. मग त्याच्यामध्ये पण आपण स्पेसिफिकली असं लिहू शकतो की फलं कोणती आहेत, शाक कोणते आहेत, त्याच्यानंतर धातू कोणता येतो, तर मधुर रसामध्ये सुवर्ण धातू सांगितलेला आहे. त्याच्यानंतर द्रव्य कोणतं येतं, मग आपण इथे यष्टी मधु असं लक्षात ठेवू शकतो. द्रव कोणतं येतं, मग इक्षुरस असेल, त्याच्यानंतर घृत आहे, दुग्ध आहे, ही जी द्रव आहेत ही आपण याच्यामध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर अपवाद, मग मधुर रसाचा काय अपवाद सांगितलेला आहेत, आणि तुलनात्मक विचार की मधुर रस कसा सांगितलाय, बाकीच्या रसांच्या तुलनेत मधुर रस काय सांगितला आहे, स्निग्ध सांगितलाय, गुरु सांगितलाय, असं आपण लिहू शकतो. आणि या फ्रेममध्ये जर आपण बसवून उत्तर लिहिलं तर आपल्याला 10 पैकी 8 मार्क तर सहज मिळू शकतात. आणि जर आपण सूत्र लिहिली त्याच्यातली तर 8-9 मार्क तुम्हाला मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तर पंचभौतिक संघटन, पंचभौतिक संघटन काय आहे मधुर रसाचं, पृथ्वी आणि आप. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये तर आपण असं पण लिहू शकतो की रस हा पंचभौतिक आहे, पण याच्यामध्ये आधिक्य हे पृथ्वी आणि आप या महाभूतांचं आहे. त्याच्यानंतर येतं लक्षण. मधुर रसाचं लक्षण सांगितलंय, वक्त्रमणुलिंपती आस्वाद्यमानो देहस्य लादनोक्ष प्रसादनः. मग त्याच्यातून एक एक शब्द घ्यायचा आणि तो एक्सप्लेन करायचा. वक्त्रमणुलिंपती म्हणजे काय, तर तो मुखाला आतून लेपन करतो. त्याच्यानंतर लादन म्हणजे आल्हादन करतो. अक्षप्रसादन म्हणजे इंद्रियांचं तर्पण करतो. प्रिय पिपिलिकादिना म्हणजे कीटक आहेत, मुंग्या आहेत, त्यांना तो प्रिय आहे. त्याच्यानंतर
मग त्याचं कर्म लिहायचं. मग कर्मामध्ये काय, आजन्म सात्म्यात कुरुते धातूनाम प्रबलम बलम बालवृद्ध क्षतक्षीण वर्णकेशेंद्रिय ओजसा, हे जे पूर्ण 4 ओळींचं सूत्र आहे, हे 4 ओळींचं सूत्र लिहायचं आणि त्याच्यातून एक 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 शब्द घ्यायचा आणि तो आपण तिथे एक्सप्लेन करायचा की आजन्म सात्म्यात म्हणजे त्यांनी काय सांगितलं की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत म्हणजे आजन्म तो कसा आहे तर सात्म्य आहे. मग त्याच्यानंतर धातूनाम प्रबलम बलम म्हणजे तो रस्तापासून ते शुक्र धातूपर्यंत या सगळ्यांचं पोषण करणार आहे. मग बालवृद्ध क्षतक्षीण म्हणजे बालकांमध्येही वृद्धांमध्येही जे क्षतक्षीण आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तो हितकर आहे. वर्ण्य सांगितलेला आहे. पुन्हा तो धातूंचं पोषण करतो म्हणजे तो कसं आहे ओजाचं पण पोषण करणार आहे. प्राकृत ओजाची जी निर्मिती असते त्याच्यासाठी तो सहाय्यक आहे. मग प्रशस्ती त्याची याच्यामध्ये सांगितली आहे. प्रशस्तो बृहण कंठ्य, बृहणामध्ये म्हणजे संतर्पण जेव्हा आपल्याला द्यायचं असतं तेव्हा आपण मधुर रसाची द्रव्य त्यांना देतो. कंठ्य सांगितलेलं आहे, कंठासाठी हितकर आहे. स्तन्य, त्याच्यानंतर संधानकृत गुरु, संधान करणार आहे. आयुष्य जीवन स्निग्ध, जीवनीय आहे, स्निग्ध आहे. पित्ता नील विषापह म्हणजे पित्त आणि वाताचं शमन करणार आहे आणि विषाचं हरण करणार आहे. असं आपण जर व्यवस्थित त्याला एक्सप्लेन करून लिहिलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर अतिसेवन, तर मधुर रसाच्या अतिसेवनाने मग हे कसं लक्षात ठेवायचं की मधुर रसाच्या अतिसेवनाने काय होणार आहे, कफाचा प्रकोप होणार आहे. मग कफामुळे होणारे जे व्याधी असतील मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की तिथंच दिलेलं आहे की मेदह म्हणजे जे मेदवृद्धी किंवा कफवृद्धीमध्ये दिसणारी जी लक्षणं आहेत ती आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतात. स्थौल्य आहे, त्याच्यानंतर अग्निसाद आहे म्हणजे नंतर गंड अर्बुद या प्रकारची जी लक्षणं आहेत ती आपल्याला याच्यामध्ये दिसतात. असा एक एक शब्द घेऊन जर आपण तो एक्सप्लेन केला तर आपलं उत्तरही वाढतं आणि ते एक्सप्लेनेशनसाठी तो एक उत्तम फॉर्मॅट असतो की तुम्ही एक शब्द घ्यायचा त्याच्यावरून एक सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं. जर 4 ओळींचं सूत्र आहे त्याच्यात जर समजा प्रत्येक ओळीमध्ये 5-5 शब्द जरी असतील तरी आपलं एक छान एक्सप्लेनेशन बनून जातं. खूप पण लेंदी नाही, पण एक नॉर्मल 10 मार्काला जेवढं लिहिणं अपेक्षित आहे तेवढं आपण लिहूच शकतो. त्याच्यानंतर स्कंध, मी मगाशी सांगितलं तसं फल, शाक, धातू, द्रव्य, द्रव या प्रकारे आपण जरी त्याच्यातनं 5 कोणते तरी हे या प्रत्येकाचे 2-2 जरी लक्षात ठेवले तरीही आपल्याला ते लिहायला आणि व्यवस्थित लक्षात राहतं. तुम्ही अगदी 20 नका पाठ करू, 10 करा, पण 10 असे करा की ते आपल्याला लक्षातच राहते. मग त्याच्यामध्ये फलामध्ये समजा आपण लिहिलं द्राक्ष आहे, त्याच्यानंतर खजूर पण आहे. मग शाकमध्ये आपण बिंबी लिहिलं समजा, धातूंमध्ये सुवर्ण, द्रव्यामध्ये आपण लिहिलं यष्टीमधू, नंतर द्रवामध्ये आपण लिहिलं घृत आहे, त्याच्यानंतर दुग्ध आहे. ही द्रव्य आपण लक्षात ठेवली तर आपल्याला इझिली हे लक्षात राहणार आहे. पेपरमध्ये सुद्धा आपल्याला इझिली आठवलं. आपण 4-5च करा, पण ती व्यवस्थित करा की जी तुम्हाला तिथेही आठवतील. वाचताना सगळी वाचा, पण एक्झाम ओरिएंटेशनने जर तुम्हाला असं वाटतं की मला सगळं नाही आठवणार किंवा मला कन्फ्युजन होईल, 4-5च करा पण व्यवस्थित करा. त्याच्यानंतर येतो अपवाद. मग आता प्रत्येक रसाचा अपवाद सांगितलेला आहे शेवटी. तर याच्यावरती सुद्धा MCQ क्वेश्चन येतो की हे म्हणजे समजा कटू रसाचं आपण घेतलं किंवा तिक्त रसाचं आपण घेतलं तर मग ही द्रव्य कशाचा अपवाद सांगितलेली आहेत. मग तिथे तर कटुरसाचा अपवाद मग MCQ मध्ये तुम्हाला त्याचे द्रव्यांची नावं येऊ शकतात. किंवा आता जसं इथे मधुर रसाचं सांगितलं की पुराण तांदूळ, यव, गहू, मध, खडी साखर, जांगल मांस हे काय आहे, मधुर रसाची द्रव्य आहेत, पण ही कफवर्धन करत नाहीत. म्हणजे काय झाला, त्याचा अपवाद झाला एक्सेप्शनली. मग पुढे येतो तुलनात्मक विचार. आता तुलनात्मक विचार लिहायचा नाही लिहायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तुलनात्मक विचार जर लिहायचा असेल तर आपण तो लिहू शकतो. म्हणजे आता मधुर रसासाठी त्यांनी स्पेसिफिकली 2 गोष्टी सांगितल्यात की तो एकतर स्निग्ध आहे सगळ्या रसांपेक्षा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सगळ्या रसांमध्ये गुरु सांगितलेला आहे. मग ह्या 2 लाईन्स पण आपण ॲड केल्या तर अजून उत्तम. सो दॅट इज इट. वी आर डन विथ 3 LAQ टॉपिक्स. तर आपण पहिले आयुषकाम्य केला, त्याच्यानंतर ऋतुचर्या केला आणि आता आपण केला आहे रसभेद्य. तर एक बेसिक फ्रेमवर्क मला असं वाटतं तुम्हाला लक्षात येते की उत्तरं लिहायचं आहे म्हणजे नेमकं काय लिहायचं आहे. तर ह्या फ्रेममध्ये जर तुम्ही उत्तर बसवलं तर यू विल डेफिनेटली गेट 8 to 9 मार्क्स. आणि जर तुम्ही सूत्र लिहिली तर 8 to 9 इज अ कन्फर्म. आणि प्रेझेंटेशन त्याचं छान करा सो दॅट यू वोंट लूज एनी मार्क्स. दॅट इज इट. बाय बाय.